राज, ऐका ना, तुम्ही रागवलायत का माझ्यावर? नाही का? मग असे का वागताय माझ्याशी? असं म्हणजे कसं? असंच म्हणजे गप्प गप्प आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही सहसा असे नसता ना. एरवी सुद्धा चिडलात तरी बडबड बडबड करत असता. आज तुम्ही काही बोलत नाही आहात. असं काही नाहीये. आहे, एवढ्या दिवसात आता कळलंय मला. काय कळलं? मला तुम्ही कळलाय. म्हणजे तुम्ही जेव्हा खूप रागावलेले असता किंवा त्याहीपेक्षा दुखावलेले असता तेव्हा असे गप्प असता. म्हणजे आता मी शांत आहे याच्यातनं तुम्ही तुम्हाला हवा तोच अर्थ काढणार आहात का? शांत नाही आहात तुम्ही. शांतता आणि अस्वस्थता ह्यातला फरक कळतो मला. तुम्ही अस्वस्थ आहात आता. ऐका ना, तुम्ही नका ना असे राहू. मला त्रास होतोय तुमच्या गप्प राहण्याचा. अहो, माणूस कधीतरी गप्प राहू शकतो का नाही? सारखं काय बडबड करायची आणि सारखं चिडून काय उपयोग आहे? आहे, उपयोग आहे. म्हणजे माणूस जसा आपल्याला माहितीये, तो जेव्हा तसाच वागत राहतो ना, तेव्हा आपण थोडे कम्फर्टेबल असतो. म्हणजे मला माहितीये तुम्हाला पूर्ण हक्क आहे आता माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा, ओरडण्याचा, सगळं करण्याचा. पण मला तुमच्याकडून अपेक्षित रिॲक्शन नाही मिळत आहे ना, मग त्रास होतोय. आणि बरोबर आहे, तुम्ही चिडा ना, बोला. माझी आई चुकली आहे, माहितीये मला. माझ्या आईमुळे अधीराला खूप जास्त त्रास झाला हे पण मला कळतंय. आणि ह्याचं मला पुरेसं गिल्ट आलेलं आहे. आता तुम्ही असे गप्प नका ना राहू. बोला ना काहीतरी. मला या शांततेचा खूप त्रास होतोय तुमच्या. बेबी, रू, बेबी काय झालंय? काही नाही झालंय. तो माझ्यावर अजून चिडलायस का तू? हे बघ रू, आता आई पण घरी परत आले आहेत. आर यू नॉट हॅपी? आई माझ्या घरी निघून गेल्यावर या घरात किती किती क्योस झाला होता ना. पण आता आई परत आले आहेत. सो एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, राईट? म्हणजे असं दिसतंय तरी आता. रो, रोहन काय झालंय? कुठे काहीच नाही झालंय अधीरा. मग तू असं का वागतोस? तू नॉर्मल नाही वागत आहेस यार. अधीरा, मी ना नॉर्मलच वागतोय, सिरियसली. नाही, हे तुझं नॉर्मल वागणं नाहीये. मला माहित नाही का रो? तू मला बेबी पण नाही म्हणत आहेस. काही झालंय का? तू काही टेन्शन आहे का? सांग. तुला काही टेन्शन असेल तर मला सांग ना, माझ्याशी बोल. अरे, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? व्हॉट्स रॉंग बेबी? बोल ना, माझ्याशी बोल. हे बघ, जस्ट टॉक टू मी. जे काही असेल ना आपण सॉर्ट करूयात. मी आहे ना. अधीरा लिसन, हे बघ, मला खरंच काही नाही झालंय. इट्स जस्ट की तू ना दमली आहेस, सो थोडं झोप, तुला बरं वाटेल. नक्की तुझा माझ्यावरचा राग गेलाय ना? ऑफकोर्स माझा राग गेलाय. आणि कसं आहे ना, आजकाल जरा ते ऑफिसमध्ये वर्कलोड वाढल्यामुळे बोलता येत नाहीये मला. आय अंडरस्टँड. पण याचा अर्थ असा नाही आहे की तू ओव्हर थिंकिंग करायचंस. झोप तू शांतपणे, बरं वाटेल. गुड नाईट. रो, हॅलो ब्रो. मला गुड नाईट म्हणून कुठे चाललास बाहेर? कुठे नाही अधीरा, असंच जरा वॉकला जात होतो. झोप नाही येते मला. रो, थांब ना, नको ना जाऊस प्लीज. रो,
मला आता तुझ्या जवळ असायचंय. आय लव्ह यू. I love you too, Adira. इतक्या सुंदर साड्या कोणी दिल्या तुला? ही नंदुताई दिली का? ते तुझी नंदुताई देते मला साड्या. ती तर फक्त मला हाकलूनच देत होती. काय बोलणार अजून? माहितीये का कोणी दिल्या या साड्या? हं? आदिराच्या आईने दिल्या. आदिराची मॉमनी. तू का घेतली या साड्या? तुला माहिती तुला माहिती आहेत ना त्या कशा आहेत? हळू बोल, हळू बोल. मला माहिती आहेत त्या कशा. मी इतकी काय मूर्ख नाहीये. आता फुकट मिळालं तर का सोडायच्या? घेतल्या सगळ्या. कोणाला सांगू नको, तोंड गप्प ठेव. तुझी स्वानंदी ताई राजमहालात राहतीये. तुला माहितीये का ते काय म्हणतात त्याला? पाच काय ते म्हणतात ना? 5. घे मी. हा, तसं आहे तिचं. काय ती भोगतीये ग ऐश्वर्य. काय घर आहे ग त्यांचं. वा, कडे महागडे ते शो पीसेस होते. पुन्हा नोकर चाकर. बापरे, माझी एवढी बर्दास्त ठेवली ना त्या लोकांनी. पेला पण नाही उचलू दिला. माहितीये का मला एवढं खायला प्यायला एवढं दिलं ना. खूप बरं वाटलं माहितीये मला. आपले जावे बापू पण तसे खूप चांगले आहेत. मला वाटलं होतं थोडे चिकट नाही आहेत. आता सढळ हाताने देतात. घ्या घ्या. बरं वाटलं होतं मला. तू पण तयारी कर आता सुष्मिता. कसली तयारी? तुला पण असाच गडगंज श्रीमंत नवरा मिळाला पाहिजे. देवा, माझ्या सुष्मिताला पण असंच घर मिळू दे देवा. कळलं? तयारी कर. हा बाजू. तुम्ही रडू नका. बसा इथे आधी. बसा 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 बसा. आणि प्लीज तुमचे डोळे पुसा प्लीज. रडू नका. जे काही झालं ते खूप चुकीचं झालं आणि मला वाईट असं वाटतंय की मी काहीच करू शकले नाही ते थांबवायला. मी खरंच सांगते, अधीराशी माझं जनरल बोलणं झालं होतं. ते इतक्या टोकाला जाईल असा विचार नाही केला हो मी करायला हवा होता हा विचार. ठीक आहे, शांत व्हा आता. जे घडायचं होतं ते घडून गेलं की नाही. परत येणार आहे का? नाही येणार की नाही. अधीराला तिची चूक समजली, तुम्हालाही तुमची चूक समजली. झालं ना आता. मग यावेळेस जी आपण चूक केली ना ती परत करायची नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. आता त्याचा फार विचार करत बसू नका. सोडून द्या ते, नाही तर तिथेच अडकून राहाल तुम्ही. आणि सारखा त्याच गोष्टींचा विचार करत बसलात ना तर त्याचा त्रास होईल तुम्हाला. आणि तुम्हाला त्रास झाला तर त्याचा मलाही त्रास होईल.